नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. माझ्या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये मी स्तनामध्ये गाठी का तयार होतात, त्याचे कारण, उपचार ह्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गर्भाशयामध्ये गाठ तयार होणे याविषयी सांगत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला गर्भाशयामध्ये गाठ तयार का होते, त्याचे कारण काय, लक्षणं काय, उपचार काय ह्याविषयी मी सर्व माहिती तुम्हाला सांगत आहे. आता पहिली गोष्ट, गर्भाशय हे कुठे असते? स्त्रियांच्या मलाशय आणि मूत्राशय ह्याच्यामध्ये असते. मूत्राशय म्हणजे ज्याच्यामध्ये लघवी साठते, मलाशयमध्ये ज्यामध्ये आपलं शौच म्हणजे संडास असते, ह्यामध्ये गर्भाशय असतं. गर्भाशयाचा आकार मंद मुठी एवढा असतो. हे मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु जे नवीन असाल त्यांना पुन्हा एकदा सांगते. गर्भाशय बंद मुठी एवढे असते आणि त्याच्या ते मूत्राशय आणि मलाशय ह्यामध्ये असते. आता पहिली गोष्ट, गर्भाशय हे जननेंद्रियामधील महत्वाचा भाग आहे. कोणाच्या? स्त्रियांच्या. गर्भाशयाचं मुख्य कारण काय? तर मूल तयार करणे, मूल 9 महिने 9 दिवस त्यामध्ये ठेवणे. त्यामुळे स्त्रियांच्या जीवनामध्ये गर्भाशयाला अनन्यसाधारण महत्व आहे. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय छोटं असतं, त्यांना मुलं होत नाहीत. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय नसतं, कारण मी बहुतेक सोनोग्राफी पाहिल्या, काही मुलींना पाळी येत नाही. जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा कळलं त्यांना गर्भाशयच नाही. म्हणजे बघा बायकांनो, तुम्ही किती महत्वाचे आहात, कारण परमेश्वराने तुम्हाला गर्भाशय दिले आहे. आता या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे, गर्भाशयामध्ये गाठ तयार का होते, त्यामुळे मैत्रिणींनो, गर्भाशय हा विषय तुम्हाला छान सुंदर मी समजून सांगत आहे. गर्भाशयामध्ये गाठ होण्याचे महत्वाचं कारण म्हणजे हार्मोन इनबॅलन्स. स्त्रियांमध्ये 2 प्रकारचे हार्मोन असतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. 2 प्रकारचे म्हणजे जास्त असतात, मग गाठ तयार होण्याला हेच कारणीभूत असतात. इस्ट्रोजनचं प्रमाण जर वाढलं तर गर्भाशयामध्ये गाठ तयार होते. ताणतणाव झाला, अनियमित जीवनशैली झाली, आहार व्यवस्थित घेतला नाही तर गर्भाशयाला गाठ तयार होते. गर्भाशयाला गाठ तयार होणे म्हणजे काय? गर्भाशयाच्या मसलमध्ये म्हणजे स्नायूमध्ये एक मांसल भाग वाढतो, गाठ तयार होते. 4 प्रकारच्या गाठी असतात. एक कुठे? एक गर्भाशयामध्ये असते, गर्भाशयामध्ये गर्भाशयाच्या आतील भागाला. दुसरी गर्भाशयाच्या बाहेर बाजूला. तिसरी ही असं लटकलेली असते म्हणजे. आणि चौथी कोणती? गर्भाशयाच्या तोंडाजवळ. म्हणजे असे 4 प्रकारच्या गाठी असतात. सोनोग्राफी केली तर लक्षात येतं आपल्याला, अरे गर्भाशयामध्ये फायब्रॉइड तयार झालं. स्त्रिया अक्षरशः घाबरतात, काय तर माझ्या गर्भाशयामध्ये फायब्रॉइड तयार झालं. नाही, गाठीला घाबरण्याचं कारण आहे. स्त्रिया गाठ तयार झाली की खूप घाबरतात, जातात, ज्यांचे मोठे हॉस्पिटल असतात तिथे जातात, पिशवी काढून टाकतात. पण अहो माझ्या मैत्रिणींनो, गर्भाशय काढणे हे फार मोठी शस्त्रक्रिया आहे. तुम्ही गर्भाशय काढा ना. कधी? जर तुमची गाठ फार मोठी झाली असेल तर काढा, किंवा तुमच्या अंगावरचं 2-3 महिने जात असेल, रक्ताचं प्रमाण कमी झालं असेल तर काढा ना, मी कुठं नाही म्हणते. परंतु काही स्त्रियांमध्ये अक्षरशः थोडंसं फायब्रॉइड असते, थोडी गाठ असते, तरी जातात ऑपरेशन करण्यात. हा व्हिडिओ बनवण्याचं महत्वाचं कारण काय? मी महत्वाचा सल्ला तुम्हाला देते, गर्भाशय काढण्याचा विचार करू नका. फार 90% जर त्रास होत असेल तर काढा. आता फायब्रॉइड जर आपल्या गर्भाशयात असेल तर आपल्याला काय लक्षण दिसतात? पाळी आली की 15 दिवस महिनाभर अंगावर जातं आणि पोटामध्ये फार दुखतं, पाठीमध्ये दुखतं, थकवा येतो आणि हातपाय दुखतात, कंबर दुखतं, चिडचिडपणा होतो आणि विनाकारण पायाला सूज येते, कारण रक्त कमी झालेलं असतं आणि चिडचिडपणा आलेला असतो. तेच
गर्भाशयामध्ये गाठ तयार झाल्यामुळे हे लक्षणं दिसतात. गर्भाशयामध्ये गाठीवर उपचार काय असेल? माझ्यासारख्या डॉक्टरकडे जर तुम्ही आले, पहिलं मी तुमचं सोनोग्राफी पाहणार, तुमचं फायब्रॉइड म्हणजे गाठ किती प्रमाणात आहे आणि ती कुठं आहे. आणखी महत्वाचं कारण म्हणजे काय, गर्भामध्ये गाठ तयार व्हायचं मैत्रिणीनं महत्वाचं कारण म्हणजे काही झालं, आजकाल मुली उशिरा लग्न करतात आणि त्यांना उशिरा गर्भधारणा होते, त्यामुळे हार्मोन सगळे इनबॅलन्स होतात आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम होतो. ओव्हरी म्हणजे अंडाशयामध्ये पण हार्मोन बदलतात, इस्ट्रोजन वाढणार, प्रोजेस्टेरॉन वाढणार, ते सगळं गडबड होऊन जाते. तुमची LH हार्मोन असतात, FSH हार्मोन असतात. तसं मेडिकल फील्डमध्ये जर विचार केला तर आपल्या ब्रेनमध्ये थायमस असतं, पिट्युटरी ग्लँड असतात, FSH हार्मोन असतं, LH हार्मोन असतं, हे भरपूर हार्मोन असतं. तुम्ही जे हार्मोन जर बिघाड झाला तर गाठ तयार होते. मग आमच्यासारख्या म्हणजे माझ्याकडे जर तुम्ही आला, पहिल्यांदा मी काय करते, तुमचं गाठ का तयार झाली? हार्मोनमुळे झाली. मग मी काय करणार, पहिलं तुमचं हार्मोन बॅलन्स करणार. हार्मोन बॅलन्स करायला कमीत कमी 1 महिना जातो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला रक्तस्राव फार झालेला असतो, त्यामुळे तुमचं रक्त कमी झालेलं असतं. मी काय करते, तुमचं रक्त वाढायचे औषध देते आणि रक्त फार गेलं तर अशक्तपणा पण येणार, त्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काही गोळ्या देते. घरगुती तुम्ही करू शकता, हिरव्या पालेभाज्या खा, शेंगदाणे खा, गूळ खा, प्रोटीनयुक्त आहार घ्या, विश्रांती घ्या, योगासनं करा, प्राणायाम करा. परंतु हे सगळं तुम्ही केलेलं असतं आणि अंतिम कोण लागतात तर डॉक्टर. तर मी डॉक्टर आहे, मी माझी का स्तुती करते, कारण मी हजारो बायकांचे फायब्रॉइड औषधाने बरे केलेले आहेत. काही बायका ऑपरेशन करून आल्यानंतरही त्यांना फायब्रॉइड झाले. महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अशी मस्त औषध आहेत, त्याने तुमची गाठ आहे ना फायब्रॉइड ते पूर्ण कमी होतं. तेव्हा मैत्रिणींनो घाबरू नका. आता मी या व्हिडिओमध्ये काय सांगितलंय, तुम्हाला 4 प्रकारच्या गाठ तयार होतात. एक गर्भाशयाच्या आत, गर्भाशयाच्या बाहेर, गर्भाशयाच्या डोक्यावर म्हणजे फंडस असतो तिथे, आणि गर्भाशयाच्या तोंडाला. एक गर्भाशयामध्ये काही स्त्रियांना काय होतं, म्हणजे मुलींना गर्भाशयामध्ये गाठ असेल तर गर्भच राहत नाही. मग त्या काय शिकत, अरे मला फायब्रॉइड आहे, गर्भ राहत नाही. पण तू जर फायब्रॉइड गर्भाशयाच्या बाहेर असेल ना तर गर्भ 100% राहतो. त्यामुळे घाबरू नका. जर गर्भाशयामध्ये असेल तर काय होतं, गर्भाची वाढ होत नाही, ॲबॉर्शन होतं. तर त्यावेळेस ट्रीटमेंट करणं फार महत्वाचं आहे. आता गर्भाशय गाठ तयार झाली, जर मेनोपॉज वुमेन असेल म्हणजे 45 वर्षानंतर 50 वर्षानंतर फार मोठी गाठ झाली तर काढा ना तुम्ही गर्भाशय. परंतु जी कुमारिक असेल, जी 18 वर्षाची 25 वर्षाची, तिला मुलं व्हायची, आणखी तिचं आत्ताच लग्न झाले, तिचं गर्भाशय काढून चालेल का? नाही. मग आम्ही काय करतो, त्यांना प्रोजेस्टेरॉन सारख्या किंवा जे नॅचरल औषध असतात ते देतो आणि मशीन लावतो त्या गर्भाशयावर. हीट असते त्या मशीनमध्ये, व्हायब्रेट होतं आणि ती गाठ बारीक होते. आणि हार्मोनच्या गोळ्या ते पण आयुर्वेदिक, ॲलोपॅथी नाही. गरज पडली तर ॲलोपॅथी कधीतरी वापरतो, पण शक्यतो ॲलोपॅथी मी वापरतच नाही. सगळं आयुर्वेदिकच, नॅचरल. आणि तुम्ही म्हणाल आयुर्वेद खूप औषध घेतले, तसं नाही. आयुर्वेदमध्ये सुद्धा जे महत्वाचे म्हणजे प्रोफेशनल डॉक्टर असतात. आता माझा कसं 32 वर्षापासून अनुभव आहे, मी हजारो पेशंट चांगले केले आहेत. त्यामध्ये गर्भाशयाच्या गाठी म्हणा, तुमचे इव्हन छातीमध्ये स्तनामध्ये निर्माण होणाऱ्या गाठी, बगलेमध्ये होणाऱ्या गाठी, ज्या तुमच्या चरबीच्या गाठी असतात, शरीरामध्ये कुठेही असतात, त्याला जर आपण औषध घेतले ना, फक्त काय वेळ लागतो, पण वेळ लागू द्या, पण ऑपरेशन ठरलं जातं ना. त्यामुळे मैत्रिणींनो हा विचार करा, तुमच्या गर्भाशयामध्ये गाठ आली तर सोनोग्राफी तर तुम्ही 100% केलेली असेल. त्यामुळे सोनोग्राफी मला व्हॉट्सअपवर पाठवा, मी पाहिल तुमचं गाठ किती प्रकारचे आहे आणि किती प्रमाण आहे, तुम्हाला अंगावरचं किती जाते. सध्याही फार स्त्रियांना अंगावरचं जात आहे, पण त्यांना माझा व्हिडिओ त्यांनी पाहिलेला नसेल. आता ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगते, माझ्या सख्यांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला जर अंगावरचं जात असेल, थांबत नसेल तर काही घाबरू नका. डायरेक्ट मला फोन करा. काही औषधं मी तुम्हाला फोनद्वारे सांगेन. फक्त मला भेटण्याचा प्रयत्न करा. तुमचं गर्भाशय वाचवण्याचं कार्य माझं, तुमचं गाठ कमी करण्याचं माझी जबाबदारी. आणि ती गाठ ही कॅन्सरची नसते. प्रत्येक वेळेस कोणतीही गाठ कॅन्सरची असते असं नाहीये.
त्या गाठीची बायोप्सी केल्यावर कळतच की, कारण त्या सोनोग्राफी मध्ये MRI केल्यानंतर कळतच कॅन्सरची गाठ आहे का. जर कॅन्सरची गाठ असेल त्याला ऑपरेशन करणं भाग आहे. मी पण म्हणत नाही कॅन्सरची गाठ आहे ती मी बरी करेल, नाही. नॉर्मल जी गाठ आहे जी तुमच्या रक्त मांसापासून झाली, हार्मोन इनबॅलन्समुळे झाली, वजन वाढल्यामुळे झाली, उशीर लग्न केल्यापासून झाली, तर ती मी बरी करते ना, ही गॅरंटी मी घेते. त्यामुळे मैत्रिणींनो, हा व्हिडिओ पहा, स्वतः पहा, तुमच्या मैत्रिणींना सांगा, शेअर करा आणि माझ्या भेटीला एकदा या. एकदा भेटलं तर तुम्हाला 100% मी तुमच्या गर्भाशयातली गाठ, स्तनातील गाठ, इव्हन तुमच्या गर्भाशयाचे कोणते आजार असो, कोणते म्हणजे काय, गर्भाशयाला सूज येऊ दे, फंगल इन्फेक्शन असू दे, ईस्ट इन्फेक्शन असू दे, बॅक्टेरियल इन्फेक्शन असू दे, गर्भाचे सगळे आजार आपण ट्रीटमेंटनी बरं करतो. मागील व्हिडिओमध्ये मी पांढरे अंगावरचे जाणे, गर्भाशयाला सूज येणे आणि तुमच्या योनीला खाज येणे याविषयी व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही माझे व्हिडिओ पहा. डॉक्टर शारदा त्र्यंबके हे यूट्यूबला जर सर्च केलं तर माझे भरपूर व्हिडिओ आहेत. त्यामध्ये तुम्हाला गर्भाशयाची काळजी कशी घ्यायची, स्तनाची काळजी कशी घ्यायची आणि तुम्ही जे पती पत्नी संभोग करतात त्यामध्ये संभोग कसा करायचा, संभोग केल्याचे फायदे काय, तोटे काय, आणि संभोग मी हा काय सांगितलेला आहे कारण संभोग केला कशा प्रकारे केला हे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला छान सुंदर गोंडस बाळ तयार होईल. आणि जर तुम्हाला मुले झालेले असतील तुमचं म्हातारपण ही आनंदामध्ये जाईल. म्हणून तुम्ही तुमचे मिस्टर म्हणजे स्त्री पुरुष ह्या व्हिडिओमध्ये मी भेदभाव करत नाही. मला जसं स्त्रियांच्या आजाराची काळजी आहे तसं पुरुषांच्याही आजाराची काळजी आहे. पुरुष हे त्यांचे जे आजार असतात ते बोलून दाखवत नाहीत. म्हणून या व्हिडिओद्वारे मी सांगत आहे, जर पुरुषांनाही आणि स्त्रियांनाही काही जनन इंद्रियाचे आजार असतील, तुमची मैत्रीण, बहीण, माता, मुलगी समजून फोन करा आणि आपल्या क्लिनिकला एकदा भेट द्या. आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.